चलो, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. येस, चला बघा कोण कोण आलंय पहा. पाहू द्या जरा मला कोण कोण आहे. चलो, गुड इव्हिनिंग. उत्तर द्या मला. ओके, साई, अथर्व, रुद्र, विहान. गुड. अजून 10 जणांची नावं दिसत आहेत. अभिनव, अर्णव. ओके, 5-6. ठीक आहे. सो बाळांनो, ओके, यथार्थ, राघव, व्हेरी गुड. 12 जण आले. ठीक आहे. चलो बाळांनो, स्कॉलरशिप. ओके, गणेश, अमित, छान, गुड. स्कॉलरशिपचे लेक्चर्स जेव्हा आपण सुरू केले, तेव्हा त्यावेळेसच मी स्कॉलरशिप आणि एन-एम-एम-एस या दोन्हीची पुस्तकं एकमेकांच्या समोर ठेवलेली होती. आणि कंपॅरिझन केलं, की या दोन्हीमध्ये साम्य काय आहे आणि भेद काय आहे? तेव्हा येस, ओके, ओके. म्हणजे 8वीच्या मुलांना समजेल. आता हा अ, अर्णव जो आहे तो 7वीचा आहे. त्याला ठीक आहे, तो पूर्वतयारीसाठी आलेला आहे, पण त्याला नाही समजणारी गोष्ट एन-एम-एम-एस बरोबर फरक नाही कळणार, पण 8वीच्या मुलांना समजेल. तर ती दोन्ही पुस्तकं समोर ठेवली आणि जेव्हा चाळून पाहिलं, तेव्हा असं लक्षात आलं, की यातला जवळ-जवळ सगळा भाग सेम आहे. जवळ-जवळ. आणि लेटेस्ट म्हणजे आता सिलेबस संपत आलेला आहे स्कॉलरशिपचा 9.1 हा एकमेव भाग जो आहे तो आपला शिल्लक आहे. आणि त्याच्यामध्ये घटक असे आहेत, की ते अजिबातच त्याच्यातला प्रश्न विचारला गेला नाही, असेही भाग त्याच्यामध्ये आहेत. आणि क्वचित काहीतरी 6-7 वर्षात कधीतरी एखादा प्रश्न आला, एखादा दुसरा प्रश्न आलाय, असेही भाग त्याच्यामध्ये आहेत. सो तो भाग आपण पाहूयात. नंतर पाहणारच आहे ते. मग मी एन-एम-एम-एसचं पुस्तक ओपन केलं आणि तेव्हा असं जाणवलं, की एक भाग फक्त थोडासा पॅटर्न साधारणपणे आपण पाहिलेला आहे तो. पण थोडासा वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न मांडला गेलेला आहे. तेव्हा तो जो प्रश्नांचा प्रकार आहे ना, तो प्रकार आहे भौमितिक आकृत्या, नियम व संख्यागट. तर तो आज आपण पाहणार आहे. एन-एम-एम-एसच्या विद्यार्थ्यांसाठी हे शेवटचं लेक्चर आहे. शेवटचं इन सेन्स सिलेबससाठी शेवटचं. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी जो 9.1चा जो भाग आहे, तो आपण नंतर पाहणार आहे. एन-एम-एम-एस साठी आता परीक्षा आलेली आहे ती या संडेला, या रविवारी तुमची परीक्षा आहे. आणि सध्यापासून जर विचार केला तर आज मंगळवार आहे. सो अगदी 4 ते 5 दिवसांचा विषय आहे. त्यामुळे तुमचा एन-एम-एम-एसच्या विद्यार्थ्यांचा बुद्धिमत्तेचा सराव करून घेणं, यावरती माझा फोकस असेल. ठीक आहे. तर पुढच्या 5 दिवसात 2 किंवा 3 दिवस मी 100% गणिताचं आपल्या बुद्धिमत्तेसाठी वापरेल. आणि बघूयात काय सराव करता येईल. शास्त्राचे पेपर्स कशा पद्धतीने पूर्ण करता येतील ते आपण पाहूयात. कितपत होतील काय ते आपण चेक करूयात. स्कॉलरशिपसाठी अगदी मला वाटतं 2 किंवा 3 जास्तीत जास्त लेक्चर शिल्लक आहेत. ते आपण नंतर पाहणार आहे. एन-एम-एम-एसचं मात्र आज क्लिअर होतंय, कंप्लीट होतंय आणि फक्त सराव परीक्षा म्हणून आपण जे जुने झालेले पेपर आहेत, ते आपण बाहेर काढणार आहे. ठीक आहे. तर आत्ता हे शेवटचं जे लेक्चर आहे त्याची आपण सुरुवात करतोय. सर्वांचं लक्ष माझ्याकडे. अच्छा, ठीक आहे. मी आता जे काही बोललो, जे काही सांगितलं याच्याविषयी काही कुणाला बोलायचंय, काही मत मांडायचं, काही शंका आहे, असं काही असेल तर इथे लिहा बरं. अर्धा मिनिट घेऊ आपण. म्हणजे इथे 4.12 मिनिट मला दिसतायत. ते 5 मिनिट होईपर्यंत मी थांबतो. काही शंका आली तर ठीक, नाही तर मग आपण सुरुवात करूयात. येस. ओके, ओके, ओके. ठीक आहे. चलो. चालेल, ठीक आहे. काही अडचणच नाही, काही शंका नाही. चालेल. ठीक आहे. चलो, जाऊयात आपण सुरुवात करूयात. हे थांबण्यासाठीची आवश्यकता नाहीये. स्क्रीन शेअर. आणि हा प्रश्न प्रकार जो आहे ना, तो स्कॉलरशिपला नाही. प्रश्न प्रकार असला तरी गणित स्कॉलरशिपला असू शकतं. हे लक्षात घ्या. इथे एक वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न प्रकार मांडला जातो, म्हणून फक्त आपण हा घेतोय. टॉपिकचं नाव म्हणजे मूळ घटकाचं नाव भौमितिक
आकृत्या असं या घटकाचं नाव आहे आणि संख्या गट वगैरे वगैरे ते पुढचं आहे ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. नियम व संख्या गट असं लिहिलेलं आहे. आता इथे काही नियम पण लिहिलं नाहीये. असो. हा आहे मूळ प्रश्न याच्यातला. हा आहे मुख्य प्रश्न, मेन क्वेश्चन. ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार खालील संचातील, संच म्हणजे हे संच दिलेत हे 1, 2, 3, 4 हे 4 संच याचा अर्थ 4 प्रश्न आहेत हे समजून घ्या. म्हणजे एन-एम-एम-एससाठी डायरेक्ट असा प्रश्न येतो, प्रश्न क्रमांक 5 ते 9 मग इथे असेल 5, 6, 7, 8 आणि 9 यांच्यासाठी हे वरचे 4 नियम. अशा पद्धतीने डायरेक्ट वाक्यात इथे येतं. ठीक आहे. तर या संचातील संख्यांचा संच मिळतो ते ओळखा. म्हणजे यांच्यापैकी पहिला हा प्रश्न आहे. उदाहरण बघा मी काय सांगतोय ते पहा. हा प्रश्न प्रकार स्कॉलरशिपला आलेला नाही किंवा स्कॉलरशिपला नाहीये हा प्रकार हे समजून घ्या. पण उदाहरण मात्र स्कॉलरशिपला असू शकतं. तर उदाहरणं जी आहेत ती काही वेगळी नाहीयेत. संख्या आणि त्यांचे नियम हे काही जगानिराळा भाग नाहीये तो. तर मग आपण पूर्णच वेगळा वापरूयात. पिंक कलर वापरूयात आपण इथे आज. चलो. इथे काय करायचंय? हा तुमचा पहिला प्रश्न आहे. हा. प्रश्नसूत्र देतानाच तुम्हाला असे दिले असतील असे हे 4 वाक्य, हे 4 नियम आणि हे 4 प्रश्न. आणि हा झाला पहिला प्रश्न सुरू. मी खरं तर दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न जो आहे तो सेपरेट पानावर घेऊ शकलो असतो. पण मुद्दाम घेतला नाही. कारण तुम्हाला सराव असला पाहिजे, की आपल्या समोर डायरेक्ट असे 4 प्रश्न येणार आहेत. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. चलो. या 4 पैकी कोणता नियम या पहिल्या गटाला लागू होतोय? हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. तर ते हे पहा, हे नंबर्स पहा. 156, 56, 12 आणि 110. ठीक आहे. आणि हे 4 नियम आहेत. या नियमांचा अभ्यास करा. ओके. मी तुम्हाला 1 मिनिट देतोय. खरं तर 1 मिनिट ॲक्चुअली इथे बसणार नाही तेवढ्या वेळेमध्ये. पण 1 मिनिट म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ते जमलं पाहिजे. पण ठीक आहे. आपण 1 मिनिटामध्ये पाहूयात आणि नंतर मग मी उत्तराकडे वळतो. म्हणजे कसं उत्तर शोधायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. चलो. अं, इथं मी थोडा छोटा होतो. येस. ओके. क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 1 हा पहिला प्रश्न. 1, 2, 3, 4. 1 मिनिट पोल स्टार्ट. अरे स्टार्ट नाही झाला का? ओके. नाऊ स्टार्ट. सोडवा. ओके. आता जे विद्यार्थी एन-एम-एम-एसला आहेत त्यांच्या पुस्तकातच तो प्रश्न छापलेला आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी काही जणांनी त्याचं सोडवलंही असेल, त्यांना त्याचा अंदाजही असेल. पण तो सोडवायचा कसा हे कळलं पाहिजे. हे पहा 3, 4, 5, 1 ही वेगवेगळी उत्तरं आली आहेत. फुल व्हरायटी. आता याच्यामागचं कारण काय? तर हा प्रश्न प्रकारच वेगळा आहे ना, माहीतच नाही तो. बघा, उदाहरणार्थ आता हा पहिला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. आपण काय करायचं? या पहिला नियम जो आहे ना, हा नियम याला लागू होतोय का हे चेक करायचं. पहिला नियम काय आहे? संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. उदाहरणार्थ, कुठल्याही संख्येला 7 ने गुणा आणि 5 मिळवा. याच्यातली एक संख्या आपण घेऊया समजा 12 ही संख्या आपण निवडली. इथं म्हटलंय 5 ने मिळवा.
म्हणजे कुठली तरी एक संख्या आहे, कुठली तरी एक संख्या आहे, जी आपल्याला माहित नाहीये. त्या संख्येला 7 ने गुणायचं. म्हणजे एका संख्येला 7 ने गुणायचं, 7 ने गुणायचं आणि 5 मिळवा आणि 5 मिळवा. तर उत्तर काय येईल? 156 येईल किंवा त्यातलंच एक आपण घेऊयात 12 हे उत्तर येईल. आता हे शक्य आहे का रे? काहीही केलं म्हणजे या 5ला आपण पलीकडे पाठवू, काहीही झालं. तरी 12 तून 5 गेल्यावरती ठीक आहे. म्हणजे बघा, थांबा एक एक बघूयात आपण. सोडवून बघूया. 7x अधिक 5 बरोबर 12. पूर्ण नीट लक्ष द्या. संख्येला कुठली तरी एक संख्या आहे तिला आपण x मानलं. त्या संख्येला आपण x मानलं. या xला 7 ने गुणा, या संख्येला 7 ने गुणलं आणि 5 मिळवा आणि 5 मिळवलं. उत्तर काय आलं? समजा याच्यातली एक संख्या आपण घेतली 12. 12 एक्सेप्टेबल आहे का? बघूयात आपण. 7x हा इकडे आहे, अधिक 5 आहे. त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूयात आपण. मूळचे हे 12 आहेत आणि पलीकडे गेल्यानंतर अधिक 5 चे होतात वजा 5. 7x बरोबर 12 वजा 5 7. म्हणजे 7 आणि 7 हे 7 इकडे गेल्यानंतर 7 एके 7, 7 एके 7. x बरोबर 1 उत्तर मिळतंय. ठीक आहे? म्हणजे 1 याच्यासाठी पहिला नियम लागू होतोय. पुढे दुसरीकडे जाऊयात आता आपण. दुसरं उदाहरण पाहू. आता बघा, दुसरी संख्या समजा आपण घेऊयात, त्यापेक्षा मोठी घेऊया 56. सोपी का घ्यायची आपण, छोटी का घ्यायची? याच्यामागचं कारण समजून घ्या. कारण की आपल्याला ते उदाहरण सोडवताना सोपं गेलं पाहिजे. छोटी घ्यायची. छोट्या-छोट्यापासून सुरुवात करायची. मोठ्या संख्या नाही निवडायची, छोटी घ्यायची. 56 56 काय म्हटलेलं आहे बघा, 56 हां. 56 हे ॲन्सर येणार आहे, असं तुम्हाला शोधायचंय. कसं काय? एका संख्येला 7 ने गुणले. एका संख्येला 7 ने गुणले आणि 5 मिळवले आणि 5 मिळवले, तर 56 येईल. तर अशा वेळी एखादी संख्या असेल का? इथे आपल्याला एक ही संख्या सापडली बरं का. तशी संख्या आहे. आता इथे बघा, 7x बरोबर 56 वजा 5. x बरोबर 56 वजा 5 झाले 51. 7x बरोबर 51. आता ह्या x बरोबर 51 भागिले 7 केल्यावर इथे पूर्ण भाग जात नाही. याचा अर्थ हा जो पहिला नियम आहे, हा नियम या संख्येला लागू होत नाही. या संख्येला लागू होत नाही याचा अर्थ या संपूर्ण गटाला लागू होत नाही. म्हणजेच या पहिल्या प्रश्नासाठी पहिला नियम रद्द. नियम का रद्द केला हे समजलं का? मी चॅट बॉक्सकडे येतोय. नियम का रद्द केला हे समजलं का? पहिला नियम रद्द. पहिला नियम पहिल्या प्रश्नाला लागू होत नाही. ओके? येस. नियम का रद्द केला हे समजलं का? एवढंच फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे. छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो. आता बघूयात आपण नियम क्रमांक 2. हा इथे लागू होतोय का ते आपण चेक करूयात. बघा, नियम क्रमांक 2 काय सांगतो? संख्येचा वर्ग करून, संख्या कोणती? कोणतीतरी एक संख्या आपण घेऊयात. या संख्येचा वर्ग करून, या संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. त्यात तीच संख्या कुठली जी आपण मानली आहे ती. तीच संख्या मिळवा. तुमचं उत्तर जे येणार आहे ते उत्तर असेल 156 पहिला नंबर. चेक करूयात. ठीक आहे. 156. आता लक्षात घ्या. कोणती तरी एक संख्या आहे, की त्या संख्येला आपल्याला काय करायचंय, की त्या संख्येमधून एक मिनिट थांबा. संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा. ठीक आहे. आता इथे आपल्याला एखादी संख्या समजा 156 आहे. आता इथे तीच संख्या मिळवायची. म्हणजे अशा एखाद्या संख्येचा आपल्याला शोध लावावा लागेल. पण x वर्ग अधिक x हे उदाहरण थोडं कॉम्प्लिकेटेड होतंय.
सोप्या पद्धतीने जाऊयात आपण. उलट जाऊयात आता. उलट कसं जाता येईल तर 156 आपल्याकडे आहे. 156 मधून आपण वजा करूयात 156च्या जवळ एखादी 156च्या जवळ एखादी वर्गसंख्या एखादी शोधूया. त्याच्या अलीकडे जवळपास अगदी जवळ की जिथे तुम्हाला इथे ही काहीतरी बेरीज होते ना, इथे काहीतरी बेरीज होते, तुम्हाला वजा करायची त्या अर्थाने सापडते का कोणती सांगा बरं. 156च्या आधीची वर्गसंख्या कोणती? 144. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाब्बास, शाब्बास, शाब्बास. 144. मग 156 मधून किती वजा केल्यावरती 144 येईल? 6 मधून 2 वजा केल्यावर 4 येतील. 5 मधून 1 वजा केल्यावर 4 येईल आणि हा 1. म्हणजे 144 ही तुमची वर्गसंख्या आहे जवळची. ठीक आहे. आणि एक म्हणजे ही संख्या कुठली झाली तर 12. याचा अर्थ 12 या संख्येचा वर्ग अधिक 12. 12चा वर्ग 144 अधिक 12 केल्याच्या नंतर 156. हा आला तुमचा पहिला नंबर. म्हणजे इथे 12 हा अंक घेतला तर तुमचं काम होतंय. ठीक आहे. येस. इथपर्यंत काही अडचण आहे का सांगा. इथपर्यंत काही अडचण आहे का एवढंच फक्त सांगा. बारा ही संख्या मी निवडली. इथं काही अडचण आहे का? नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. शाबाश, शाबाश. चलो. आता नेक्स्ट पुढे. दुसरा जो नंबर आपल्याला सापडतोय तो आहे 56. काहीतरी येते मध्येच. हा, ओके. दुसरा जो नंबर आहे तो आहे 56, 56. ठीक आहे. आता 56 हा जो नंबर आहे, या 56 नंबर 56च्या आधी 56च्या आधी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला आपण वर्ग संख्या म्हणू शकतो 56 पेक्षा छोटी? येस सांगा. 56 पेक्षा छोटी अशी कोणती संख्या आहे की जिला आपण वर्ग संख्या म्हणू शकतो? स्क्वेअर. 49. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अर्णव, अमित, अथर्व, छान, गुड. चला चला लक्ष द्या. मग 56 जर 49 पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर 56 मधून किती वजा करावे लागतील? तर 56 वजा 7 करावे लागतील. उत्तर येईल 49. मग आपलं जे मूळ सूत्र जे आपलं इथं आहे याचं हे काय? एक्स वर्ग अधिक एक्स हे सूत्र आहे ना याचं. एका संख्येचा वर्ग करून त्यात ती संख्या मिळवा. मग याच्यामध्ये 7चा वर्ग करून त्यात 7 मिसळले की 7चा वर्ग 49, 49 अधिक 7 56. याचा अर्थ या ठिकाणी 7 हा नंबर आहे की जो मिळू शकतो. क्लिअर? ओके. आता पुढचा प्रश्न. चलो. काही अडचण कुणाला इथपर्यंत? 56चं उत्तर 56 ही गोष्ट 56 चालणार आहे आपल्याला. 56 आपल्याला नियमबाह्य नाही हे कळालं. याच्यासाठी काही म्हणजे काही प्रॉब्लेम कोणाला या बाबतीत? नो, नो, नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. आता पुढे आहे तो म्हणजेच 12. 12 हा नंबर आहे. 12 नंबरच्या आधी असा कोणता नंबर आहे की जो वर्ग संख्या आहे? सांगा मला. 12 नंबरच्या आधी असा कोणता नंबर आहे की जो वर्ग संख्या आहे? 9. शाबाश, गुड. 9. आणि 9 कशाचा वर्ग आहे? तर 9 3 चा वर्ग आहे. आपण चेक करूयात. 3 चा वर्ग अधिक 3. 3 त्रिक 9 अधिक 3 9 अधिक 3 12. व्हेरी गुड. आता पुढे 110. 110च्या आधी कोणती संख्या आहे की जी वर्ग संख्या आहे? 110च्या आधी. येस येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 100. शाबाश. अमित, व्हेरी गुड. अमितने सुरुवात केली. 100. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. शाबाश. आता बघा नंबर काय आहे? 100च्या आधीचा आहे तो म्हणजे 100. ठीक आहे. 100 ही संख्या 10ची वर्ग संख्या आहे. म्हणजे 10चा वर्ग 100 अधिक 10.
10चा वर्ग 100 अधिक 10 केले की उत्तर येतं 110. म्हणजे त्या संख्येचा वर्ग अधिक ती संख्या. या दुसऱ्या क्रमांकाच्या नियमानुसार तुमचा हा पहिला प्रश्न सुटतोय. त्यामुळे तुमच्या समोर जेव्हा ऑप्शन असतील, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4, त्यामध्ये तुम्हाला हा दुसरा क्रमांक सापडला, तुम्ही या ऑप्शन नंबर 2 ला गोल करायचा. लक्षात? हा प्रश्नाचा प्रकार समजला का? उत्तर द्या. हा प्रश्नाचा प्रकार समजला का? आपण एकच सोडवलंय बरं का आतापर्यंत. 20 मिनिट झाले आपण एकच प्रश्न सोडवलाय. आणि तो खूप व्यवस्थित घेतलाय, सविस्तर घेतलेला आहे. इथून पुढे वेळ नाही लागणार तसा. चलो 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 गुड 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 गुड. सर थोडं समजलं नाही. काय समजलं नाही साई? कोणतं समजलं नाही? कोणता भाग समजला नाही ते सांग मला. नेमकं नेमकं काय? नाही थांबा, आता फक्त साईला विचारू द्या. 20 मिनिट गेले, अजून 2 मिनिट गेल्याने काही फरक नाही पडणार. साईचे 2 मार्क वाढतील. बोल साई. सर आन्सर ऑप्शन 2 कसे आले ते. ओके. बघ आता नीट लक्ष दे. म्हणजे तुला काय केलं तिथं प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. नीट लक्ष द्या आता बघा. स्कॉलरशिपचे जेवढे प्रश्न आपण आतापर्यंत पाहिले, तिथं आपण काय पाहत होतो? हा प्रश्न आहे आणि त्याच्या खाली 1, 2, 3, 4 अशी उत्तर आहेत. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं आपण इथे उत्तर शोधत होतो. ते आपण आतापर्यंत केलं. इथं तसं नाहीये. इथं उलट आहे. इथं काय आहे? इथं आधी उत्तर आहे. 1, 2, 3, 4 हे 4 तुमचे पर्याय आहेत. आणि मग खाली प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. आपण काय केलं? पहिल्या प्रश्नासाठी पहिलं उत्तर योग्य आहे का? हे शोधलं. आपल्याला सापडलं नाही. हे उत्तर सापडलं नाही ना आपल्याला. 56च्या बाबतीत ते लागू नाही झालं. त्यामुळे ते उत्तर आपण कॅन्सल केलं. मग आपण या पहिल्या प्रश्नासाठी दुसरं पर्याय योग्य आहे का ते पाहायला सुरुवात केली. आणि तिथे आपल्याला सापडलं पूर्णपणे योग्य पद्धतीने हे 4ही अंक इथे बसतायत आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न नाहीये. हे 4 पर्याय आहेत. प्रश्न खाली आहेत. क्लिअर? ताई क्लिअर? प्रश्न खाली आहेत हे क्लिअर झालं का? ऑप्शन वरती आहेत. आजचं लेक्चर घ्यायचं ते एकमेव कारण आहे. नाही थांबा, पर्याय साई. ओके, हा येस. अडचण साईला होती म्हणजे उत्तर असाईकडून अपेक्षित आहे ना बाळांनो. हा लक्षात घ्या. इथे आधी पर्याय दिलेले आहेत 4 आणि मग खाली प्रश्न दिलेले आहेत. म्हणून तर हा प्रकार मी घेतला ना. समजा त्यांनी उलट केलं असतं तर कदाचित एवढा वेळ लागलाही नसता. 20-25 मिनिटं कदाचित गेली नसती त्या एका प्रश्नाला. ठीक आहे. चलो आता पुढे. हा झाला पहिला प्रश्न. आता वळूयात आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. थांबा, हे सगळं मी खोडून टाकतो. ओके. नाही काही आवश्यकता नाही. आपण पुढच्याच पेजवर जाऊयात. मी 4 पेजेस करून ठेवलेत. हा दुसरा प्रश्न. बघा परत. तुमच्या समोर 4 प्रश्न समोर आहेत. पण तुम्हाला एका वेळेस एकच प्रश्न सोडवायचा आहे. यातला जो पहिला प्रश्न आहे तो तुमचा आता सोडवून झालेला आहे. आता या प्रश्नाकडे पाहायचं नाही. आता हा प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन 2 आणि याचे तुमचे पर्याय हे वरती आहेत. या 4ही नंबर्सला कोणत्या नियमानुसार तुम्हाला बसवता येईल हे तुम्हाला पाहायचंय. ओके. तर आपण सुरुवात करूयात आता तुमच्या टायमिंगला. हा प्रश्न पांढऱ्या अक्षरात आणि नियम म्हणजे तुमचे पर्याय वरती आहेत. 1, 2, 3, 4. सो मी आता पोल देतोय. प्रश्न क्रमांक 2 साठी 1, 2, 3, 4.
स्टार्ट. ओके ओके ओके. चलो, तुमचं उत्तर पाहूयात काय आहे. वेगवेगळं आहे. 1, 2, 4 आणि 6 अशा प्रकारे तुमचे ऑप्शन आलेले आहेत. म्हटलं प्रश्नाचा प्रकारच वेगळा आहे, त्यामुळे थोडीशी ती गडबड होते. आता तुमचा प्रश्न पहा. ठीक आहे. आता मी काय करतो, मी हे प्रत्येक प्रकार जो आहे तो इथे आता लागू करत नाही. आता मी डायरेक्ट उत्तराकडे येतो. बघा. एका संख्येला हे कसं करायचं, एका संख्येला म्हणजे x ला 9 ने गुणले त्यातून निम्मी संख्या वजा करा. त्याच्यातून निम्मी संख्या वजा करा. म्हणजेच याची जे काही उत्तर येईल त्याला निम्मी संख्या म्हणजे हा जो जी पहिली संख्या आहे त्याची निम्मी संख्या. एक मिनिट. त्यातून निम्मी संख्या वजा करा. कुणाची? त्या संख्येची. म्हणजे ही पहिल्या संख्येची निम्मी संख्या जी आहे ती वजा करायची. थांबा, पण ती पुढची स्टेप आहे, ती लगेच नको घ्यायला. ओके, आधी आपण हे काम करूयात. 68 आहे. ठीक आहे. कोणती एक संख्या ही, समजा एखादी संख्या आहे आणि त्याच्यातून निम्मी संख्या वजा करायची. आता उदाहरणार्थ समजा आपण असा विचार करूयात की एक संख्या घेऊयात. 68 येण्यासाठी समजा आपण सुरुवात करूयात 2 पासून. छोटी संख्या घेऊयात 2. 2 ला समजा 9 ने गुणलं. उत्तर काय येईल? 18. त्यातून जी पहिली संख्या आहे तिची म्हणजे जी संख्या दिलेली आहे त्यातून निम्मी संख्या म्हणजे या संख्येच्या निम्मी संख्या वजा करा. निम्मी संख्या म्हणजे कुठली? 2 च्या निम्मे किती आहेत? तर 1. तेवढे आपण वजा केले. उत्तर आलं 17. याचा अर्थ इथे तुम्हाला कुठे 17 दिसतोय का? येस, इथे तुम्हाला 17 दिसतोय. तुमचा याचा प्रश्न सुटला 2 चा. आता विचार करूया 3 चा. जर तुम्ही 3 ही संख्या घेतली तर x गुणिले 9 म्हणजे 3 गुणिले 9, 9 त्रिक 27. ठीक आहे. 27 ला आता 3 चे निम्मे करता येणं शक्य आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला 3 घेता येणार नाही. कारण दीड करावा लागेल आणि दीड म्हटलं की ते काहीतरी पॉइंट मध्ये उत्तर येईल की जे इथे अपेक्षित नाहीये. पुढे जाऊयात, आपण 4 घेऊयात. 4 गुणिले 9 हे सूत्र बरं का, मूळ सूत्र हेच. जे त्यांनी वाक्य दिलेले ते आपण इथे संख्यांमध्ये घेतलं. 4 गुणिले 9. 9 चोक 36 वजा ह्या 4 चे निम्मे 2. 36 वजा 2 34. हे पहा 34 इथं सापडले. क्लिअर? आता 2 झाले. 3 घेता येत नाही म्हणजे 5 पण घेता येणार नाही. 5 च्या निम्मे 2.5. बरोबर आहे. मग 5 नंतर पुढे 6. 6 90 54. ठीक आहे. 54 वजा जी पहिली संख्या आहे तिचे निम्मे 3. उत्तर येतंय 51. इथे कुठेच नाही. आवश्यकता असं काही नाही की असलंच पाहिजे. आपण पुढे जाऊयात. 6च्या नंतरची पुढची संख्या 8. 8 90 72. 4च्या निम्मे 8च्या निम्मे 4. 72 वजा 4 68. हे पहा 68 पण सापडले.
8च्या पुढे 10, 10 90 आणि 90 मधून वजा 10च्या निम्मे 5, उत्तर आलं 85. हे पहा इथे सापडले. याचा अर्थ या चौथ्या क्रमांकाला जो नियम दिलेला आहे, हा नियम या दुसऱ्या प्रश्नासाठी चपकलपणे बसतो आहे. त्यामुळे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजतंय का? समजत आहे का? नाही बाळा, 17च्या पाढ्याची गरज नाही अभिनव तिथे. त्यांनी प्रश्न 17च्या पाढ्याशी संबंधित नाही विचारला. कोणत्याही एका नंबरला मल्टिप्लाय 9 करायचंय, गुणिले 9 करायचे आणि त्यातून वजा कोणती संख्या करायची आहे, तर जी मूळ संख्या आहे जी आपण घेतली आहे त्या संख्येच्या निम्मी संख्या वजा करायची. त्यामुळे तिथे 17चा पाढा पाहिजे. योगायोगाने आला तर तो विषय वेगळा, पण तसा पाहिजे अशी त्याची आवश्यकता नाही, तशी याची गरज नाही. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. असंच आहे बरं का, हेच पर्याय आहेत आणि हेच प्रश्न आहेत खाली, फक्त मी ते वेगळ्या पेजवर घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. सेम तेच पर्याय, येस, आणि तेच नियम. प्रश्न क्रमांक 3 आणि आता तुम्हाला पोल देतो. स्टार्ट. पहिल्या प्रश्नाला आपण 20 मिनिट घेतले, दुसऱ्या प्रश्नाला आपण 5 मिनिट घेतले, हे समजून घ्या. हे एक्सप्लेनेशन देताना. आणि ज्यावेळी आपण सरावाचे प्रश्न घेणार तेव्हा स्पीड जास्त असेल. तेव्हा मग ज्याला कळतंय त्यानेच तिकडून पुढे जायचं, बाकीच्या नंतर पॉज करत करत रिपीट करत करत पाहायचं. चलो, टाइम ओव्हर. 12 जणांनी सोडवलेला आहे हा प्रश्न. ओके, पाहूयात आपण. 9, 1, 2. छान, व्हेरी गुड. भरपूर जण पोचायला लागले आता पुढे. बघा, पाहूयात आता प्रश्न क्रमांक 3. आपला पहिला प्रश्न झालेला आहे आणि दुसरा प्रश्न झालेला आहे. आता तुम्हाला कळालं असेल, हा प्रश्न आहे आणि हे ऑप्शन आहे. ठीक आहे, बघा. 75. आता ही पहिली संख्या. 5 कोणत्याही संख्येला 7 ने गुणा, कोणत्याही संख्येला 7 ने गुणा आणि त्यात 5 मिळवा. आपण असं काहीतरी चारीची सूत्र तयार करून ठेवायची, म्हणजे अडचण यायला नको. बघा, संख्येचा वर्ग करून त्यात तीच संख्या मिळवा, संख्येचा वर्ग करा आणि त्यात तीच संख्या मिळवा. संख्येचा घन करून 3 वजा करा, संख्येचा घन करून वजा 3 करा आणि संख्येला 9 ने गुणून, संख्येला 9 ने गुणून म्हणजे 9x, त्यातून निम्मी संख्या वजा करा, मायनस x/2, जी कोणती निम्मी संख्या त्याची होईल ती वजा करा. ही अशी हे 4 नियम त्यांनी दिले. त्यातला कुठला योग्य बसतोय ते पाहायचंय या 4ही ऑप्शनसाठी, म्हणजे 4ही उदाहरणासाठी. बघा, 75. आता अशा ठिकाणी काय करायचं, अशा ठिकाणी आपल्या लक्षात येणार नाहीये जिथं अधिक वजा आहे.
इथं आता हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये गोष्ट लक्षात येणार नाही की नेमकं काय करायचंय. काही ठिकाणी उलटं जायचं, उलटं. म्हणजे उदाहरणार्थ इथे +5 आहे, आपण -5 करूयात. 70 - 5 उत्तर आलं 70. मग अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला 7 ने गुणल्याच्या नंतर 70 येईल? तर अशी संख्या आहे ती म्हणजे 10 गुणिले 7. याचा अर्थ इथे 10 ही संख्या आहे ती 75 साठी एकदम परफेक्ट बसते आहे. 10 साती 70 अधिक 5 75. ठीक आहे. दुसरी गोष्ट 12. 12 साठी आपण इथे मगाशीच पाहिलं होतं पहा. 12 म्हणजेच 7x नाही थांबा 12 वजा 5 आपण वजा 5 करतोय ना तिथून तसंच पाहूयात आता. 12 वजा 5 बरोबर 7, x बरोबर 1. हे आपण मगाशीच पाहिलं होतं. पुन्हा ते पाहत नाही. समजा एखाद्याला समजलं नसेल तर त्याने परत जावं. या उदाहरणाच्या स्पष्टीकरणामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. पुढे येते म्हणजे 40. आता 40 हा जो नंबर आहे तो कसा आहे बघा. 40 आपल्याला इथे +5 आहे हा, इथे आपण आधी -5 करूयात. उत्तर आलं 35. 35 म्हणजे कशाची तरी 7 पट आहे. येस. 35 ही 7 गुणिले 5. याचा अर्थ याचं फायनल उत्तर सुद्धा आपल्याला मिळतंय. 5 हे याचं उत्तर आहे. आणि 19. 19 वजा 5 करूयात. 19 वजा 5 आले 14. 14 ही कशाची तरी काय 7 ने गुणल्यावर आहे. तर ही येस 7 ने कशाला गुणावं लागेल? 2 ला गुणावं लागेल. तो याचं हे उत्तर येत आहे. 7 दुणे 14 अधिक 5 19. सो अशा पद्धतीने या चारही नंबरला हा पहिला नियम लागू पडतो. येस. कळालं का? 2 पट. हां. ठीक. ओके, ओके, ओके. चलो नेक्स्ट. पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न चौथा. आता चौथा प्रश्न घेऊयात. मी नेक्स्ट पेज घेतो. ऑप्शन वरती आहेत, प्रश्न खाली आहे. पोल. प्रश्न क्रमांक 4 साठी 1 2 3 4 स्टार्ट. हा पहिला प्रश्न संपलेला आहे, दुसरा प्रश्न संपलेला आहे, तिसरा प्रश्न संपलेला आहे. आता चौथा प्रश्न चालू आहे. आहे प्रश्न क्वेश्चन. चलो टाइम ओव्हर. बघा उत्तर काय आलंय ते आपण पाहूयात. ओके 9 जणांनी ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे. चला आता आपण त्या बाजूने विचार करूयात. ऑप्शन नंबर 3 पाहूयात योग्य आहे का? एका संख्येचा घन करून त्यातून -3 करा. 3 वजा करा असं तुमचा ऑप्शन आहे हा. ओके. बघूयात. या संख्येतून -3 करायचे आहेत. या म्हणजे उत्तर काय येणार आहे? तर ते पहिलं उत्तर असेल 61. बघूयात आपण. 61 च्या जवळचा घन कोणता आहे? आता इथं घनचा उल्लेख केलाय ना. 61 च्या जवळचा घन कोणता? सांगा. क्यूब 61 च्या जवळचा क्यूब कोण आहे? 61 च्या जवळचा क्यूब सांगा.
4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. 61च्या जवळचा जो क्यूब आहे तो आहे 4. तो आहे 4. ठीक आहे. मग हा -3 आहे. आपण एक काम करूयात. याला 61 अधिक 3 केलं, म्हणजे हा -3 ला इकडे घेतला, की ह्याचं उत्तर येतंय 64. बरोबर आहे. म्हणजे हा बरोबर येतोय. आणि हा क्यूब आहे 4 चा. 4 क्यूब. याचा अर्थ पहिल्या नियमानुसार याची एक्सची जी किंमत आहे ती 4 असली पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट 122. हा -3 आहे त्याला पलीकडे घेऊन आपण अधिक करूयात. 122 अधिक 3 बरोबर 125. 125 कोणत्या संख्येचा क्यूब आहे? सांगा. 5 चा. शाब्बास आहे. हा 5 चा क्यूब आहे. 5 क्यूब. 125 हा 5 चा क्यूब आहे. त्यामुळे हे इथे एकदम परफेक्ट बसतंय. पुढची गोष्ट. आता जो आहे 5. ठीक आहे. 5. 5 जो आहे, आता -3 जो आहे तो इकडे घेऊयात आपण. प्लसला येईल तो +3. 8 झाला आणि 8 आता कशाचा तरी क्यूब आहे. आपण उलटं पाहतोय बरं का. हां. उत्तराकडून आपण प्रश्नाकडे जातोय. 8. 8 कशाचा क्यूब आहे? सांगा मला. आहे का 8 कशाचा क्यूब? 2. व्हेरी गुड राघव. छान. 8 हा 2 चा क्यूब आहे. 2 दुणे 4, 4 दुणे 8. त्यामुळे या इथे हा येणार 2. आणि हा जो 340 आहे. बघा 340. पण हा वजा आहे तो इकडे आपण अधिक करून घेणार. 343. 343 कशाचा क्यूब आहे? सांगा मला. 343 कशाचा क्यूब आहे? येस. 343 7चा. गुड, गुड, गुड. 343 हा 7चा क्यूब आहे. त्यामुळे ह्याचं पण उत्तर मिळालं. म्हणजे 4ही ठिकाणी तुम्ही एकाच नियमामधून उत्तर मिळवू शकता आणि तो नियम आहे नियम क्रमांक 3. म्हणून त्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. तर इथे झाले तुमचे 4 प्रश्न सोडवून. नियम एकदा दिलेत, प्रश्न एकदा दिलेत आणि सांगितलं की 1 ते 4 साठी हे नियम वापरा आणि त्याच्यातून तुमचं उत्तर काढा. अशा पद्धतीचा प्रश्न असतो. चलो, हे समजलं का? हे समजलं का? उत्तर द्या मला. आपण फास्ट घेतले बरं का. एकतर एक्झामही आता जवळ आली त्यामुळे आपल्याला फास्ट घ्यावंच लागणार आहे. अगदी पहिल्या लेक्चरला जसं होतं खूप वेळ आपण प्रत्येक प्रश्नाला घेत होतो तसं नाही आता. आता रॅपिड, आता फायर, आता रॅपिड फायर. आता नो प्रॉब्लेम. म्हणजे आता थांबायचंच नाही. आता जर कोणी थांबत असेल तर ते मागे पडलेत कारण की त्यांनी दुसरं काही केलं नाही. म्हणजे रिव्हिजन सुद्धा करायला हवी ना. तर तिथं मागे पडले असं समजून घ्या. आता आपल्याला नॉनस्टॉप जायचंय. चलो, आता पुढचं येतंय हे पहा. नवीन 4 नियम आले आणि प्रश्न क्रमांक 5, 6, 7, 8 आला. चलो. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5. 1, 2, 3, 4. स्टार्ट. ओके. चला, सुरुवात करूयात आपण. बघूयात तुम्ही काय उत्तर दिलंय ते.
1 4 7 ठीक आहे आणि 0. चला बघा. आधी या चारीचा आपण काहीतरी नियम लावूयात. एका संख्येला 11ने गुणा. एका संख्येला 11ने गुणा आणि 3 वजा करा. 3 वजा करा. दुसरा आहे संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा भागिले 2. तिसरा आहे संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिसळा. आणि चौथा आहे संख्येला 4 ने गुणून x ला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. निम्मी संख्या म्हणजेच x ची जी निम्मी संख्या असेल ती आपल्याला इथे मिळवायची. ठीक आहे. चलो बघा आता. त्यात निम्मी संख्या मिळवा. आता बघा सुरुवात करूयात आपण. पहिल्यांदा घेऊयात एक नंबर 18. आता कुठला तरी एक नंबर आपल्याला घ्यावा लागेल की ज्या नंबर पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सुरुवात करूयात आपण समजा 2 ने. 2 गुणिले 4 अधिक 2 असं जर केलं. निम्मी संख्या मिळवा. निम्मी संख्या म्हणजे भागिले 2 ही संख्या आहे ती. असं समजा आपण केलं. 4 ची निम्मी इकडे याची निम्मी बघा. तर काय होईल ते बघा. 4 दुने 8 भागिले त्यात निम्मी संख्या मिळवा. निम्मी संख्या म्हणजे कुठली निम्मी संख्या? तर या मूळ संख्येची. मूळ संख्या आपण घेतली आहे 2. त्याची निम्मी येईल 1. उत्तर येणार नाही. काहीतरी म्हणजे 8 वगैरे येते. आपल्याला काही इथे ते सापडत नाही. पुढे जाऊयात आपण. आपण घेऊयात 18 साठी आपण पुढची संख्या घेऊयात 4. कोणत्याही संख्येला 4 ने गुणा. 4 चोक 16 आणि त्यामध्ये निम्मी संख्या जी आहे ती मिसळा. निम्मी म्हणजे 4 ची निम्मे झाले 2 आणि हे 2 मिसळले म्हणजे झाले 18. 18 तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. एक सापडले. नंतर पुढे जाऊयात आपण आता 3 कडे. 3 नाही 4 कडे जाऊयात. कारण की विषम संख्यांना अडचण येते निम्मे करताना. त्यामुळे ते उत्तर असणार नाही. 6 कडे जाऊया. 6 गुणिले 4 6 चोक 24 आणि 24 मध्ये निम्मे मिसळायचे. कुणाचे निम्मे? जी आपण संख्या घेतली आहे तीचे. 6 चे निम्मे 3. 24 अधिक 3 27. ठीक आहे. त्यामुळे हे बघा इथे 27 पण येत आहे. त्यामुळे हे पण तुम्हाला सापडलं. नंतर 6च्या नंतर पुढची समसंख्या आहे 8. 8 ची चौपट गुणिले 4 केली. 8 चोक 32. ठीक आहे. आणि 32 अधिक आपण पुढे गेलो तर 8च्या निम्मे येतात ते 4. 32 अधिक 4 36. आपल्याकडे ऑप्शन मध्ये कुठेही नाही. 8च्या पुढे जाऊयात आपण 10. 10 चोक 40 अधिक 10च्या निम्मे 5. टोटल झाले 45. हे बघा 45 सापडले. 10च्या पुढे जाऊयात आपण 12 कडे. 12 चोक 48 आणि 48च्या नंतर पुढे प्लस 12चे निम्मे 6. टोटल आले 54. 12चा इथपर्यंत आपल्याला 54चा आकडा जो आहे तो आवश्यक नाही. तो नको. आपण जाऊयात पुढे 14 कडे. 14 गुणिले 4 14 चोक 56 अधिक 14चे निम्मे 7. उत्तर आलं 63. नाही. अजून मोठं हवे. 16 ही संख्या आहे का पाहूयात. 16 गुणिले 4 16 चोक 64 अधिक 16चे निम्मे 8. उत्तर आलं
72. तो हे लागू होत आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चलो, क्लियर? इज दैट क्लियर? ठीक आहे. चलो, पुढे जाऊयात आपण. ओके. आता पाहूयात प्रश्न क्रमांक 6. ऑप्शन तेच, प्रश्न तिथेच आहे. या प्रश्नाला मी आता काट मारतो कारण तो आपला सोडवून झालेला आहे. आणि 6व्या प्रश्नासाठी तुमच्याकडे हा पोल. क्वेश्चन नंबर 6. कमॉन कमॉन, 6 जण बाकी आहेत अजून. ठीक आहे. 12 जणांनी सोडवलंय. बघा काय उत्तर दिलं ते पाहूयात आपण. 2 आणि 10. व्हेरी गुड. तिसऱ्या क्रमांकाकडे 10 जण गेले. तिसऱ्या ऑप्शनकडे. तिसरा ऑप्शन काय आहे चेक करू आपण. संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिळवा. संख्येचा वर्ग करा आणि त्यात 2 मिळवा. काही जणांचं इथे गडबड झाली. संख्येचा वर्ग करून निमपट मिळवा. इथे काहींची गडबड झाली. ठीक आहे. पाहूयात आपण आता. आता कुठे चुकलाय हे आता म्हणजे तुम्ही पण सर्च करू शकता. आता आपल्याला पुढे यायचंय कारण टाइम पण होत आलाय भरपूर. सो त्या दृष्टीने आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सोडवायचं आहे. तशी तयारी पण आपली ठेवायची आहे. तर आपण त्या दृष्टीने पाहूया. आता इथे जर अधिक 2 आहेत तर उदाहरणातले आपण आधी -2 करूया. 123 वजा 2 तर येतं 121. 121 एखाद्या संख्येची पूर्ण वर्ग असेल तरी लागू आहे. 121 कशाची वर्गसंख्या आहे? तर 11 ची वर्गसंख्या आहे. त्यामुळे 123 इथे उत्तर येत आहे. म्हणजे ठीक आहे. यासाठी हा नियम लागू ठरतो. 198. 198 मधून -2 केले, उत्तर आलं 196. 196 कशाची वर्गसंख्या आहे का? येस. 14 ची वर्गसंख्या आहे. त्यामुळे नियम क्रमांक 3 इथे लागू ठरतो. पुढे 3. 3 वजा 2 उत्तर आलं 1. 1 कशाची वर्गसंख्या आहे का? येस. 1 ची वर्गसंख्या आहे. ती पूर्ण वर्गसंख्या असल्यामुळे ती इथे लागू ठरते. पुढे 66. 66 वजा 2 उत्तर आलं 64. 64 कशाचे वर्ग आहे का? होय. 8 ची वर्गसंख्या आहे 64. त्यामुळे 66 ला पण हा नियम लागू होतो. या चौघांसाठी 3 नंबरचा ऑप्शन लागू होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या चौघांचं उत्तर आहे. चलो, काही अडचण, काही शंका इथे? येस, काही अडचण किंवा शंका असेल तर विचारा. बोला लवकर. काही अडचण शंका असेल तर विचारा. बरोबर आहे. ठीक आहे. संख्येची एक मजा आहे ती.
गट कोणता आहे त्यानुसार पाहायचं 64ला वर्ग म्हणून घ्यायचं का घन म्हणून घ्यायचं ते. तो गट पाहायचा. सगळे वर्ग असतील तर त्याला वर्ग म्हणून घ्यायचं, सगळे घन असतील तर त्याला घन म्हणून घ्यायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. 7 कडे आता आपण वळूया. पोल देतोय. स्टार्ट. अरे स्टार्ट नाही आला. हा. पाचवा आणि सहावा तुमचा सोडून झालेला आहे. ओके. चलो 10 जणांनी सोडवलेले पाहूयात आपण. 8 1 1. ठीक आहे. छान. गुड. चलो आता 8 जणांनी जे उत्तर काढलंय ते कसं काढलंय ते आपण पाहूयात. बरोबर आपल्या आतापर्यंत आपण पाहिले तशा रीतीने हा जो नियम आहे, हे नियम आपल्याला उलट राबवावे लागतात. हा नियम काय आहे? आधी चारही नियम पण पाहून घेऊयात. संख्येला 11 ने गुणा. संख्येला 11 ने गुणा. x ला 11 ने गुणलं अधिक आणि 3 वजा करा. वजा 3 करा. संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा. संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा. संख्येचा वर्ग करून त्यात 2 मिसळा. संख्येला 4 ने गुणून त्यात निम्मी संख्या मिळवा. ठीक आहे. ही निम्मी संख्या 1/2 वाली ही तुम्हाला मिळवायची होती. चालेल. त्याची उदाहरणं झाली आहेत. आता आपण पाहूयात जे बहुतांश मुलांनी दिले ते बरोबर दिलेलं आहे. तर तिकडे आपण वळूया. इथे जर त्यांनी वजा दिला आहे तर आपल्याला उलट जायचं आहे. कारण उत्तराकडे म्हणजे आपल्याला ते नियमाकडे जायचं आहे. इथे आहे 96. सुरुवात करूयात आपण. 96 त्यांनी जर -3 दिलाय आपण +3 घेऊयात. उत्तर आलं 99. ही 99 संख्या ही 11 संख्येला 11 ने गुणा म्हणजे 11च्या पाढ्यात येत असेल ही संख्या, तर तुमचं उत्तर आहे ते बरोबर आहे. कारण की याला जर इथे गुणा म्हटलंय म्हणजे तुम्ही उलट भागिले करणार आहात आणि त्याचं उत्तर जर का अशी संख्या येत असेल, एक व्यवस्थित संख्या म्हणजे पूर्ण संख्या येते. दशम चिन्ह वगैरे येत नाहीये. तर ती संख्या म्हणजे तर ते ते नियमात लागू होते. इथे येतंय 9. ठीक आहे. पुढे दिलाय 8. आता बघा. 8 अधिक 3 बरोबर 11. 11 भागिले 11 बरोबर 1. कुठलंही दशांश चिन्ह नाही. या नियमात ही 8 ही संख्या बसते. पुढे आहे 41. 41 अधिक 3 बरोबर 44 भागिले 11 बरोबर 4. ही संख्या सुद्धा या नियमात बसते. पुढे आहे 52. 52 अधिक 3 बरोबर 55 भागिले 11 बरोबर 5. त्यामुळे ही पण या नियमात बसते. यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. एक फक्त गंमत सांगतो मी तुम्हाला. हे शेवटचं लेक्चर आहे त्यामुळे स्पेशली सांगतोय. आणि सराव परीक्षा सगळ्यांच्या स्कॉलरशिप वाल्यांचे सुरू झाले असतील, NMMS वाल्यांचे सुरू झाले असतील. YouTubeचे असू द्यात किंवा कुठलेही असू द्यात. ॲपवरचे असू द्यात. हे पहा. हे जेव्हा तुमचे 4 गोल तुमच्या समोर असतात. तेव्हा त्या गोलांना जेव्हा तुम्ही रंगवत बसता, उदाहरणार्थ हा गोल आहे. तर रंगवत बसताना तेव्हा त्यामध्ये वेळ असा किती रंगवायचा काय याची आपल्या खात्री नसते. बाहेर जाऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो. मी तुम्हाला एक असं सजेस्ट करेल हां. वापरायचं नाही वापरायचं ज्यांनी त्यांनी स्वतः ठरवा. हे जर तुमचे ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4
तुम्हाला जर का या प्रश्नाचा एक ऑप्शन निवडायचा आहे ना, त्याला अख्खा गोल नका करत बसू सुरुवातीलाच. फक्त अशी रेष मारा. त्याच्या खालच्या प्रश्नात समजा तुम्हाला 2 ला गोल करायचे ना, फक्त त्याखाली रेष मारा. त्यामध्ये रेष मारा. आतमध्ये बरं का, आतमध्ये. होईल काय? तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला कुठे कुठे गोल करायचे तुमचं फायनल होईल. म्हणजे शेवटी पेपर संपताना जर आपली गडबड होत असेल प्रश्न सोडवण्यासाठी तर ती होणार नाही आणि नंतर 10 मिनिटं शिल्लक राहिलेली असेल त्यावेळी फक्त याला असा बाउंड्री लाईनला आधी पेन फिरवायचा. त्याच्यात आपण रेष मारली त्याला बाउंड्रीने पेन फिरवायचा आणि मध्ये कसं पण फिरवा. ही एक मेथड आहे. कारण तुम्हाला उत्तर माहिती झालेलं आहे फक्त नंतर गोल करायचं शिल्लक आहे. पण लक्षात घ्या गोल केला नाही तर मार्क मिळत नाही बरं का. नुसतं असं टिक मार्क करून आला याचे मार्क 0. तो गोलच परफेक्ट असेल तरच त्याला मार्क आहे. पण शेवटी पेपर संपतानाची जर काही गडबड होणार असेल तर ती वाचवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. चलो आता वळूयात प्रश्न क्रमांक 8 कडे. अरे 8 नाही झाला का अजून? अच्छा ठीक आहे इथेच घ्यायचं आहे चालेल. प्रश्न क्रमांक 8 ऑप्शन देतोय. क्वेश्चन नंबर 8. 1 2 3 4 पोल स्टार्ट. येस. ओके चलो 14 जणांनी सोडवलेलं आहे. 12 जणांनी त्यातून बरोबर उत्तर दिलेले ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड शाबाश. आता बघा कोणत्याही संख्येचा वर्ग करून त्याची निमपट करा असं म्हटलं. म्हणजे निमपट करा जी आहे ती 100% होईल. निमपट दुप्पट ते होईल त्याचा प्रॉब्लेम नाही. पण जर का म्हणजे इथे निमपट म्हटलेलं आहे इथे ज्या अर्थी निमपट म्हटलंय त्या अर्थी तुम्हाला इथल्या संख्येची दुप्पट करायची. इथली संख्या आहे 72 गुणिले इथे निमपट म्हटलंय याचा अर्थ तुम्हाला इथे दुप्पट करायची आहे. ही येणार 144 बेदुने 4 बेसाती 14 144 आणि कोणत्याही संख्येचा वर्ग ही संख्या वर्ग आहे का? येस ही 12चा वर्ग आहे. त्यामुळे पहिली संख्या या दुसऱ्या क्रमांकाच्या नियमात बसते. नंतर 200 200 गुणिले 2 बरोबर 400. एकदा नियमात बसलं की त्या खाली फक्त नंबर टाकत जायचे. 400 कशाची वर्ग आहे? 20चा वर्ग आहे. चलो ही पण या नियमात बसते. नियम क्रमांक 2 मध्ये 32 गुणिले 2 64. कशाचा वर्ग आहे का? 8चा वर्ग. ही पण नियमात बसते. पुढची 50 गुणिले 2 उत्तर आलं 100. कशाचा वर्ग आहे का? 10चा वर्ग. ही पण या नियमात बसते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर हे आहे ऑप्शन नंबर 2. चलो इथं काही अडचण काही शंका? येस काही शंका असेल तर विचारून घ्या.
नाही नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. चलो आता पुढे बघा. यात अजून एक प्रकार असतो. 2 प्रश्न पाहूया त्याचे. तो प्रकार असा आहे, की तुम्हाला संख्यांचा गट दिलाय आणि याच्यातून तुम्हाला वेगळा गट निवडायचा आहे. म्हणजे एका गटातून एक संख्या म्हणजे अशा संख्या देणं आणि याच्यातून एक संख्या निवडायला सांगणं हा विषय वेगळा. इथे गटच दिलेत डायरेक्ट आणि त्यातले 3 गट एका नियमात बसतात आणि एकासाठी स्वतंत्र नियम आहेत. तर ते तुम्हाला पाहायचंय. चला बघूयात आपण काय जमतंय तुम्हाला, किती जमतंय त्यानुसार. प्रश्न क्रमांक 9. 1, 2, 3, 4. 1 minute start. चलो. त्या संख्येचं वैशिष्ट्य शोधायचं आपल्याला. चलो. 3, 6, 4, 2 अशी उत्तरं आलेली आहेत. चला बघा. यांच्यामध्ये समजा आपल्याला या पहिल्या प्रश्नासाठी समजा आपल्याला पाहायचं असेल, की याच्यामध्ये कोणती संख्या वेगळी आहे. तर आपण काय करतो? यांच्यात यांच्यामध्ये पट पाहतो, यांच्यामध्ये वर्ग पाहतो, घन पाहतो, यांच्यामध्ये बेरीज करतो, वजाबाकी करतो, फरक पाहतो, सगळं करतो. इथं बघूयात. 5 आणि 4 यांच्यामध्ये फरक किती आहे? 5 अधिक 4 9. 9 आणि 17 याच्यातला फरक किती आहे? 8. 8 अधिक 8 16 अधिक 1 17. तर काय 4, 8 असं होत आहे. तर पाहूयात पुढे आपण. इथे फरक किती येतोय? 17 अधिक 17 दुनी 34 वजा 1 म्हणजे 16. 4 एके 4 4 दुनी 8 8 दुनी 16. पुढचा फरक जो आहे तो 32 चा असला पाहिजे. 3 अधिक 2 5 आणि 3 अधिक 3 6. तर हा नियम इथे बसतोय. जी पहिल्यांदा संख्या आहे तिची दुप्पट, तिची दुप्पट, तिची दुप्पट असा फरक आहे. ठीक आहे. हा पहिला नियम आपल्याला दिसतोय. कदाचित हे पण तुमच्या गटातनं बसणार असेल बरं का. पण आपण चेक तर करूयात पुढे बसतंय की नाही ते. बघा. 2 अधिक 5 याच्यातील फरक 3. बरोबर. 3 ची दुप्पट 6. 5 आणि 6 11. 6 ची दुप्पट 12. 12 आणि 11 2 अधिक 1 3 1 अधिक 1 2. 12 ची दुप्पट 24. 4 अधिक 3 7. 2 अधिक 2 4. परफेक्ट. म्हणजे हे दोनही एकाच नियमात बसलेले आहेत. तिसरा ऑप्शन बघूयात आपण. 4 अधिक 9 4 आणि 9 यांच्यातील फरक 5. ठीक आहे. 5 ची दुप्पट 10. ठीक आहे. 9 अधिक 10 19. 10 ची दुप्पट 20. 9 अधिक 0 9. 1 अधिक 2 3. 20 ची दुप्पट 40. 9 अधिक 0 9. 3 अधिक 4 7. हे पण याच नियमात बसलंय. आता शेवटचं बघूयात आपण. 10 आणि 21 यांच्यातला फरक 11. ठीक आहे. 11चा फरक आहे हा. आता 11च्या दुप्पट 22. 2 अधिक 1 3. 2 आणि 2 4 बसतंय. त्यानंतर 22च्या दुप्पट 44. 3 अधिक 4 7. 4 अधिक 4 8. बरोबर आहे. 44च्या दुप्पट 88. 7 अधिक 8 7 आणि 7 14 अधिक 1 15 ला
5, हा 4ला 1, 8 आणि 8 16 अधिक 1 17. इथे पाहिजे होते 175. हे येत नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा तुमचा गटात न बसणारा निराळा पर्याय आहे. ओके. येस. बरोबर आहे. काही अडचण? काही शंका आहे का विचारा फक्त आता. येस. एनी प्रॉब्लेम, एनी डाउट त्याविषयी फक्त बोला. आता कळलं. ठीक आहे. येस, येस, येस. ओके. इथं स्पष्टीकरण खूप मोठं आहे. त्यामुळे मग मी खूप गप्पा नाही मारत आहे त्या ठिकाणी. चलो, 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 चलो. छान, छान. शाबाश. व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात. आता आजचा शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न. अरे वा, वैभवराज पण आला का? शेवटी दिसला आता तो. चला, इथे तुम्हाला निराळा कोणता आहे? वेगळा पर्याय तो तुम्हाला शोधायचा आहे. प्रश्न क्रमांक 10. 1, 2, 3, 4 ऑप्शन. 1 मिनिट पोल स्टार्ट. शोधा. वही पेन घेऊनच बसा बरं का, त्याशिवाय समजणार नाही. लक्षात घ्या, हे बुद्धिमत्ता आहे. तिथे पॉइंट टू पॉइंटच गेलं पाहिजे. तोंडी काम होणार नाही तिथे. चलो, ओके. टाइम अप. पहा. 10 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेले आहे आणि बाकी दोघांनी वेगवेगळे दिले. पहा, बरोबर 10 जणांचं बरोबर आहे. कारण पहा, हे सगळे जे आहेत ना 1, 4, 9, 16, 25 सगळे आहेत स्क्वेअर, वर्ग आहेत. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग आणि 5 चा वर्ग. ठीक आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. पुढे इथे काय आहे, तर इथे बघा दुप्पट आहे. गुणिले 2 आहे. प्रत्येक वेळी गुणिले 2 आहे. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 दुणे 64. म्हणजे एकतर वर्ग तरी असतील किंवा मल्टिप्लाय टू दुप्पट तरी असेल. मग खाली पाहूयात काय ते. खाली पहा. 100, 10चा वर्ग, 121, 11चा वर्ग, 144, 12चा वर्ग, 169, 13चा वर्ग, 196, 14चा वर्ग. हे सगळे स्क्वेअर आहेत, वर्ग आहेत हे सगळे. हे 20चा वर्ग 400, 21चा वर्ग हा 441, 22चा वर्ग 484. त्यानंतर पुढे पुढे जातोय आपण 23, 24 यांचे हे वर्ग आहेत 529 आणि 576. एकच फक्त ठिकाण आहे ऑप्शन नंबर 2 की ज्या ठिकाणी स्क्वेअर नाहीये तिथे दुप्पट आहे, म्हणून ते तुमचं उत्तर आहे. निराळा पर्याय निवडणे. येस. क्लिअर? इज दिस क्लिअर? चलो, चलो, चलो. गुड, गुड, गुड. इथे थोडं उलट्या पद्धतीने जायचं होतं आणि थोड्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न होते म्हणून आपण प्रश्न घेतले. चालेल. छान. शाबाश. व्हेरी गुड. चलो, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हेरी सिंपल. ओके. चलो, मी इथे जरा पुढे जातोय. या ठिकाणी आपण आत्ता हे मला डिक्लेअर करायला काही हरकत वाटत नाही, जाहीर करायला काही हरकत वाटत नाही, की एन-एम-एम-एसचा जो सिलेबस आहे, तो इथे पूर्ण होतोय. एन-एम-एमएसचा सिलेबस आहे तो इथे पूर्ण होतोय.
लाईव्ह लेक्चर्स जे आपण पाहिले 41 लेक्चर्स मध्ये NMMS चा सिलेबस जो आहे तो पूर्ण झालेला आहे. स्कॉलरशिपसाठी अजून प्लस 2 और 3 लेक्चर्स आपण घेऊयात. ते नंतर घेणार आहे. ओके. रेकॉर्डिंग जे आहेत ते अवेलेबल होतील योगेश पाटील अकॅडमी या YouTube चॅनलवरती. तर एकूण 41 लेक्चर आहेत. असे एकूण 100 लेक्चर आपण घेणार आहे. 100 तास, घड्याळी तास त्यांना आपण असे घेणार आहे आणि 1000 प्रश्नांचं आपलं टार्गेट आहे. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत माझ्या मते 400च्या जवळपास आपण कुठेतरी पोहोचलोय प्रश्नांच्या बाबतीत. काउंटिंगमध्ये 400च्या जवळ म्हणजे 385, 395 अशी काही ती प्रश्नांची संख्या असणार आहे. ठीक आहे. तर इथे आपण आता पोहोचलेलो आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहायचे असतील स्कॉलरशिपसाठी त्यांनी या ॲपवरती या. ज्यांना रेकॉर्डिंग पाहिजे असतील त्यांनी या YouTube चॅनलला या. आवडत असेल तर लाईक करा. आपल्याला फायदेशीर वाटत असेल तर सबस्क्राईब ठेवा. कारण की वेगवेगळ्या चॅनल्स, वेगवेगळ्या लेक्चर्सची माहिती तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळत जातील. काय असतं ना बेल आयकॉन वगैरे ते सगळं दाबून टाका. आणि जर आपल्या ओळखीच्या कोणापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी शेअर करा. आणि उद्यापासून पुढे मी NMMS चे जे बुद्धिमत्तेचे सराव म्हणजे जे शासनाने घेतले जे पेपर आहेत या शासनाच्या माध्यमातून, तर त्याचे जे पेपर आहेत ते आपण सरावासाठी घेणार आहे. यांच्या एका पेपरमध्ये 90 प्रश्न असतात. आपण इथे एका तासात 10 प्रश्न घेतोय. म्हणजे 6 मिनिटांना एक प्रश्न आपण सरासरी घेतोय. तरी आज थोडा वेळ जास्त झाला तरी सुद्धा त्या पद्धतीने आपण घेतोय. इथे मात्र एकदम फास्ट प्रश्न घेतले जातील. जर काही विद्यार्थी डायरेक्टली सरावाला आले तर त्यांना तिथे गडबड होईल, तिथे समजणार नाही. कारण ते फास्ट जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या टॉपिकची तयारी या 41 लेक्चर्स मधून करायची आहे. डायरेक्ट सरावाला उतरल्यावर कळणार नाही. ते फास्ट जाईल. तिथे बेसिक माहिती आहे हे गृहीत धरून पुढच्या प्रश्नांसाठीचं काम केलं जाईल. किंवा या पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. सो चलो. इथे बघूयात कुणाचं काही म्हणणं आहे का या बाजूला. येस. चलो. गुड नाईट. टाटा. बाय बाय.